नमस्कार, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। महापरिनिर्वाण दिन याविषयीचे भाषण मी तुमच्या समोर सादर करत आहे। सागराचे पाणी कधी हटणार नाही, भीमाची आठवण कधीही मिटणार नाही। सागराचे पाणी कधीही हटणार नाही, भीमाची आठवण कधीही मिटणार नाही। अरे एकच काय हजारो जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही। नमस्कार, माझे नाव समृद्धी। आज मी तुम्हाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। जगात महामानवाला मानवाच्या रूपातच जन्म घ्यावा लागतो। अशा महामानवाचा जन्म 11 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला। त्यांचे नाव भीमराव, वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण हे साताऱ्यात झाले। नंतर 1907 साली मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। नंतर त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला। पुढे त्यांनी वकिलीची परीक्षा देऊन मुंबई येथील हायकोर्टात वकिली सुरू केली। नंतर ते इंग्लंडला गेले व बॅरिस्टर पदवी मिळवून भारतात परतल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले। महाड येथील 14 तळे दलितांसाठी खुले केले। स्वतंत्र मजूर पक्षाचीही स्थापना केली। समाजातील वंचित लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। याच संस्थेद्वारे मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले। त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते। अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले। शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान। करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान। अशी भीमरावांची शान भल्या भल्यांचीही झुकते मान। अशी भीमरावांची शान भल्या भल्यांचीही झुकते मान। अशा या महामानवाला माझा शतशः प्रणाम। जय हिंद, जय भारत। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर दिसेल। धन्यवाद।